बातमी आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच हिताची। हल्ली मोबाईल कॉलवरून सेक्सटॉर्शन, धमकी, ऑनलाईन जॉब किंवा केवायसीच्या बहाण्याने लूट होण्याच्या घटना वारंवार समोर येताना दिसतात। आता सरकारने यावरती समाधान शोधलंय। आता एका क्लिकवरती आपल्याला तक्रार नोंदवता येणार आहे आणि तपासाची गती सुद्धा वाढणारी दिसेल। पाहूयात नेमका हा पर्याय काय आहे आणि ही प्रक्रिया नेमकी काय आहे। सायबर फ्रॉडची तक्रार एका क्लिकवर। सायबर ठगसेनांविरोधात संचार साथीची साथ। ऑनलाईन फसवणुकीची सरकार घेणार दखल। माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात कॅशलेस ऑनलाईन व्यवहाराच्या या जमान्यात ठगसेन गंडा घालण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत असतात। एका चुकीची क्लिक अनेकदा तुम्हाला अडचणीत आणते। कष्टाची कमाई क्षणात हे ठगसेन नाहीशी करतात, तर अनेकदा ब्लॅकमेल करून विविध कारणांनी भीती घालून धमकावून लूट करत असतात। अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। ती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि ठगसेनांना बेड्या ठोकण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतलाय। दूरसंचार मंत्री अश्विन वैष्णव यांनी नुकतीच संचार साथी पोर्टलवर त्यासाठी DIP सुरू केलंय। आता एका क्लिकवर तुमची तक्रार नोंदवली जाणार आहे आणि त्याची दखलही घेतली जाईल। तर कोणत्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्याची जर ऑनलाईन तक्रार तुम्हाला द्यायची असेल तर ती अगदी सिंपली तुम्ही तुमच्या मोबाईलवरून, पीसीवरून किंवा लॅपटॉपवरून देऊ शकता। त्याचीच प्रक्रिया, सोपी प्रक्रिया आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। तर सर्वात आधी तुम्हाला जायचं तुमच्या होम पेजवर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची साईट आहे, जी आहे संचार साथी sancharsathi.government.in। या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स आधी दिसणार आहे, ज्यात होम, सिटीजन सेंट्रिक सर्व्हिस, अबाउट, कीप युअर सेल्फ अवेअर वगैरे। त्यातील दुसऱ्या प्रकारचा पर्याय जो की सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस असणार आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक करताच वेगवेगळे ऑप्शन दिसतील। त्यात सर्वात पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे रिपोर्ट सस्पेक्टेड फ्रॉड कम्युनिकेशन। त्यावर तुम्ही क्लिक करताच नवीन विंडो ओपन होईल, ज्यात तुम्हाला अगदी शेवटला कंटिन्यू फॉर रिपोर्टिंग, आता रिपोर्ट कसा करायचा ह्याचा ऑप्शन असेल। त्यावर क्लिक करताच तुम्हाला सर्व माहिती भरायची। त्यात सर्वात पहिलाच ऑप्शन आहे तो अगदी महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कोणत्या प्रकारच्या मीडियमनी तुमच्याबरोबर फ्रॉड होण्याचा प्रयत्न झालेला आहे किंवा झालेला आहे फ्रॉड। त्यात कॉल, SMS किंवा व्हॉट्सॲप, म्हणजे कॉलवरून अनेकदा फ्रॉड केले जातात किंवा SMS किंवा व्हॉट्सॲप मेसेजनी। त्यातील जोही तुमचा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचा फ्रॉड झाला आहे, सर्वात महत्त्वाचा हा एक पर्याय आहे। त्यात म्हणजे KYC रिलेटेड, अर्थात बँकशी रिलेटेड किंवा कोणत्याही प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसीशी रिलेटेड फ्रॉड आहे का, किंवा सेक्सटॉर्शन संबंधित असतात, फेक कस्टमर केअर हेल्पलाईन संबंधित, किंवा एक प्रकारचे व्हायरसेस, मॅलिशियस लिंक, वेबसाईट, अशा प्रकारचेही वेगवेगळे फ्रॉड असतात। त्यातला जोही ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा तुम्हाला। त्याच्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्क्रीनशॉट शेअर करायचा इथे, म्हणजे तुम्हाला तुमचा SMS आला असेल ज्याच्यातून फ्रॉड झालेला असेल तर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला इथे अटॅच करायचा आहे। तुमच्या PC किंवा मोबाईलवरून तुम्ही तो इथे अटॅच करू शकणार आहात। त्यानंतर तुम्हाला ज्या नंबरनी हा फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला गेला आहे तो नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर कधी फ्रॉड झालेला आहे त्याची डेट आणि एक्झॅक्ट टायमिंग इथे टाकायचं आहे। आणि त्यानंतर त्या कंप्लेंटबद्दल तुमच्या शब्दात थोडेसे डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचे आहेत। 500 कॅरेक्टर्सचं लिमिट इथे देण्यात आलेलं आहे। आणि इतरही प्रकारची माहिती, जसे की त्या SMS मध्ये किंवा त्या फोन कॉलमध्ये कोणत्या प्रकारचे URL किंवा इतर फोन नंबर असतील तर तेही तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहेत। आणि सर्व झाल्यानंतर तुमचा स्वतःचा पर्सनल डिटेल्स, जेणेकरून की सायबर क्राईम ब्रांचला तुमच्याशी संपर्क साधता येईल, त्यासाठी तुमचं नाव, पूर्ण तुमचा नंबर टाकायचा आहे। आणि एंडला व्हेरिफिकेशनसाठी इथे जी फेच लिंक दिली असतील त्या टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय तुमचा मोबाईल OTP द्यायचा आहे, कारण की तुम्ही जो नंबर टाकलेला आहे तुमचा नंबरही योग्य आहे का, तुम्ही जे तक्रार करताय तोही योग्य आहे का हे बघण्यासाठी तुमचा नंबरही मोबाईल OTPने व्हेरीफाय होईल। आणि त्यानंतर तुमची कंप्लेंट रेज होणार आहे आणि त्यानंतर पुढील जी कारवाई ती सायबर क्राईम ब्रांचला करता येणार आहे। या संकेतस्थळावर तक्रार नोंदवल्यानंतर त्याची दखल घेऊन संबंधित प्रशासन तपास करतील आणि सायबर ठगसेनांच्या मुसक्या नक्कीच आवळतील। पण त्याआधी आपणच आभासी जगात वावरताना योग्य काळजी घेणं गरजेचं आहे। सायबर ठगसेनांच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचण्यासाठी योग्य खबरदारी घ्यायला हवी। शशांक पाटीलसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज। पाहूयात पुढचा रिपोर्ट। उतार वयामध्ये मुलांनी सांभाळ करावा, नातवंडांना शाळेमध्ये खेळवावं, त्यांना शाळेमध्ये सोडायला आणायला जावं आणि निवांत जगावं असं प्रत्येक वृद्ध